पोलिसांनी फोन केला डायरेक्टली म्हणलं त्यांचं काय, पण तिने ऐकूनच नाही. आम्ही दोघे होतो त्याचे. असं तुमचं म्हणणं आहे. आता तुमचे मिस्टर नेमके कुठं आहेत आणि पुढची आता तुमची भूमिका काय आहे? जय भीम. माझ्या मिस्टरांवर जो काही प्राणघातक हल्ला झाला ते आमदार महेंद्र थोरवे यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आलेलं आहे. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा त्या विकास भगत जो आरोपी होता तो बोलला का तुम्हाला माहिती आहे का मी कोणाचा माणूस, मी आमदाराचा माणूस आहे आणि आता तर तुला आम्ही गाडी सकट पेटवून देऊ, अशा धमक्या देखील देण्यात आल्या. ते लोखंडी रॉड घेऊन आले. आम्हाला जो काही त्यांनी मारहाण केली, आमची गाडी फोडली, माझे मिस्टर मारहाण झाली, ते मी 112ला देखील कळून मदत तर मिळाली नाही. पोलीस स्टेशनला देखील आम्हाला कुठल्या प्रकारचं योग्य ते सहकार्य न करता पोलिसांनी उलट आरोपींना वाचवण्यासाठी आमदाराच्या दबावाखाली आमच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, तो माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की मी आपल्याला पत्र देऊन देखील मला अद्यापही न्याय मिळाला नाही आहे. मी उपमुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार केला, मी महिला आयोगाला देखील केला, परंतु अद्यापही पोलिसांवर जे काही संबंधित पोलीस अधिकारी आहेत तिथे जो काही खोटा गुन्हा दाखल आमच्यावर केलेला आहे तो मागे घेण्यात यावा आणि माझ्या मिस्टरांना या महेंद्र थोरवे आमदार यांनी कुठे गायब केलं आहे. माझ्या मिस्टरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे आणि तसेच माझ्या देखील जीवितास धोका निर्माण झालेला आहे. माझी एकच विनंती आहे की मला आणि माझ्या मिस्टरांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि आमच्यावरचा जो खोटा गुन्हा दाखल केला आहे तो ताबडतोब रद्द करा आणि माझ्या मिस्टरांना जे काही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं कोर्टाने ते पुन्हा देण्यात यावं आणि जे काही संबंधित कोणी दोषी आहेत पोलीस अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जो आमदार महेंद्र थोरवे आहे याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी ही विनंती.